विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाची लाईन अधिक आक्रमकपणे अधोरेखित करायला सुरुवात केली आहे। राज्य सरकारनं देशी गायींना राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे चांगलंच राजकारण पेटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी वासरासोबत खेळतानाची ही दृश्य आपण पाहिली होती। पंतप्रधान निवासस्थानातील एका गायीनं वासराला जन्म दिला आणि त्याचं नाव दीपज्योती असं ठेवण्यात आलं होतं। या घटनेला 15 दिवस उलटत नाहीत तोच राज्य सरकारनं देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित केलाय। देशी गायींचं पालन पोषण करण्यासाठी पशुपालकांना प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय। गोशाळांना जे आहे त्यांना अनुदान देणं, प्रत्येक गायीला प्रत्येक दिवशी चाऱ्यासाठी 50 रुपये देणं, हा देखील आम्ही निर्णय घेतला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयावर संजय राऊतांनी बोचरी टीका केली आहे। राज्यमाता करून गायीला तुम्ही गायीचं रक्षण कसं करणार? खरं म्हणजे गायीच्या दुधाला भाव द्या। शेतकऱ्याने जो दुधासाठी जो संघर्ष चाललाय दुधाच्या भावासाठी, त्याच्यावर चर्चा करा, त्याच्यावर बोला। राज्य सरकारनं घेतलेल्या राज्यमाताच्या निर्णयानं हिंदुत्वाची भूमिका अधिक कठोर केल्याचं स्पष्ट होत आहे। कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादवरून हल्लाबोल केला, तर आमदार नितेश राणे सातत्यानं लव जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। माजी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतायत। आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे अनुदानासाठी किती निधी लागणार तेही पाहूया। राज्यात एकूण 828 नोंदणीकृत गोशाळा आहेत, त्यात अंदाजे 1.5 लाख पशुधन आहे। एका गायीला दर दिवशी 50 रुपये म्हणजेच महिन्याला 1,500 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजेच दर महिन्याला राज्य सरकारला एकूण 22,50,00,000 रुपये अनुदान द्यावं लागणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जशी 1,500ची ओवाळणी मिळते, त्याच प्रकारे लाडक्या गायींनाही महिन्याला 1,500चं अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारनं आधीच गोवंश हत्याबंदी करून गायींच्या पालनपोषणावर भर दिला होता आणि आता राज्य सरकारनं राज्यमाता गोमाताच्या माध्यमातून ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका अधिकच कडवट केल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।